शिवाजीनगर येथे आखाड पाणीपूजा निमित्त देवीची मिरवणूक आणि छबिना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। हनुमान तूने भला किया, रावण की लंका जला दिया। बोल नमः पार्वती पते हर हर महादेव। आमचे गुरु तुम्हाला सगळ्यांना सुख शांती भेटो यासाठी माझ्या कोमल गुरुना पूजा ठेवलेली आहे। तुमच्या लेकरा बाळा सुखाचे राव। बोल कीर्तन कमाईचा बोल कमाईचा। हॅलो नमस्कार, मी कोमल गुरु राहणार छत्रपती संभाजीनगर। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोलापूरवरनं सांगलीवरनं समाज आलेला आहे, पुण्यावरनं माझा किन्नर समाज आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी प्रार्थना करू, आई जगदंबा त्यांना सुखाचे ठेव, केला कष्टाला त्यांच्या बरकत देव, आले विघ्न त्यांचे दूर नो, भगवती सगळ्यांचे कल्याण करो। नमस्कार, मी कोमल राहणार छत्रपती संभाजीनगर येथे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी आखाड पाणी काढलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी मी पाणी काढत असतो। सर्वांना देव सुखाचे ठेव, सर्वांचे आरोग्य चांगले राहो। आमचे तसेच पुण्यावरनं मनीषा डॉक्टर या आलेल्या आहे, आशिकाजी या आलेल्या आहे। पुणा, कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा, मुंबई, नाशिक, धुळे, माळेगाव, गंगापूर सगळ्या मराठवाड्यातला किल्ल्यात माझ्या पाण्याला आलेला आहे। समाज इथे जमा झालाय, समाजाकडनं आणि सरकारकडनं काय अपेक्षित आहे? समाजाकडनं सरकारकडनं काय अपेक्षा करायची? एक बाप भीक मागू देईना, नाही पोट भरू देईना, नागरिक आम्हाला स्वीकारत नाही आणि सरकार दिलेली सुविधा आमच्यापर्यंत येऊ देत नाही। त्याचे तर झालंय आमचं, आम्ही समाजासाठी हे मान्य करतो। जसं समाजाने सर्वांना अपनावलेलं आहे तसं आम्हालाही अपनाव आणि आम्हाला एक मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार आहे। आता नवीन योजना चालू केल्या कसं बघतात? बीज भांडवल योजना जे चालू केलेल्या आहे ते काही किन्नर समाजापर्यंत आलेल्या नाही आतापर्यंत, ते आमच्यापर्यंत आल्या पाहिजे। SR मध्ये मी किन्नर समाजाने अजून नाव नोंदणी केलेली नाही, आपण करणार का? समाजाला आव्हान करणार का? ते नाही, हो नक्कीच करणार आपण। नमस्कार, मी गायक साई करत आहे आणि आज आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप मोठ्या आनंदात, खूप मोठ्या उत्साहात आज हा पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी आईचा आखाड पाण्याचा सोहळा आयोजित केलेला आहे आणि भरपूर सगळे भाविक भक्त, मित्र परिवार, इंस्टा फॅमिली व आमचे सर्व समाज लांबून लांबून या ठिकाणी आलेले आहेत। तर यांचं सर्वांचं मनापासून एक धन्यवाद आणि घर पूजनाचे काय शुभेच्छा द्याल? आखाड सभेला एवढेच शुभेच्छा देणार आम्ही, जे भाविक या ठिकाणी आलेले आहेत त्याला आई साहेबांचा आशीर्वाद व महाप्रसाद मिळावा।